माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते रत्नागिरीचे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी रत्नागिरीमध्ये आंदोलन केलेलं आहे। रामदास कदम यांचा प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो जोडे मारून आंदोलन केलेलं आहे। त्याबरोबर त्या पुतळ्याचं जे आहे ते दहन केलेलं आहे आणि या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी जोरदार आक्रमक रत्नागिरीमध्ये पाहायला मिळते। रत्नागिरी शहरामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावरील हक्कंबा तिटा या ठिकाणी देखील भाजपचे आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळतं। आपल्या माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आपल्यासोबत बाळ माने आहेत। नेमकं आंदोलन कशासाठी होते काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीचं सरकार आहे। आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत। रवींद्र चव्हाण साहेबांचे कोकणचे सुपुत्र या ठिकाणी गेली 2 वर्ष सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी विकासाची गंगा त्यांनी आणलेली आहे। हा राष्ट्रीय महामार्ग लवकर होण्याकरता ते कठोर परिश्रम करतात। अशा वेळेला रामदास कदम यांनी मिठाचा खडा टाकलेला आहे। रामदासजी आपला भूतकाळ आठवा। आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दगाबाजी करून आज जे काही राजकारण केलेलं आहे ते आपल्याला आमच्या रवींद्र चव्हाणांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। आदरणीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोकणामध्ये काम करतोय। रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री, कोट्यावधीचा निधी तुमच्या मुलाच्या मतदारसंघामध्ये आहे। चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी सुद्धा गेल्या अर्थसंकल्पामध्ये 14 ते 500 कोटी रुपये आपल्या मतदारसंघाला दिले। भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला मतदान केलं, तुमच्या मुलाला मतदान केलं। प्रत्येक वेळेला तुम्ही प्रत्येकाची प्रतारणा भारतीय जनता पार्टीचा कायम द्वेष तुम्ही या ठिकाणी केला आहे। पण तो महायुती म्हणून आणि शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करत आलो आहे। पण भविष्यामध्ये आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांना आणि भाजपला जर बोलला तर याद राखा, भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही इशारा या निमित्तानं आपल्याला देतोय। रामदास कदम यांना तुम्ही इशारा दिलेला आहे। उद्या राज्याचे मुख्यमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देखील रत्नागिरी दौऱ्यावर आहेत। रामदास कदम यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी तुम्ही करणार आहात का? त्यांचं वयोमान झालेलं आहे, वृद्धाश्रम खेडमध्ये त्यांनी तयार केलेलं आहे। त्यामुळे ॲक्शन करण्यापेक्षा त्यांनी वृद्धाश्रमात जाणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं। आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांनी काल सांगितलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांसमोर बोलून हा जो काय विषय आहे ते भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांचा अपमान सहन करणार नाही। आणि तेव्हा मला खात्रीने विश्वास आहे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या संदर्भात लक्ष देऊन योग्य तो मार्ग काढतील। नक्कीच रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात जी टीका केली त्याचबरोबर यापूर्वी देखील भाजपवरती वारंवार तिथल्या स्थानिक नेत्यांवरती असतील किंवा राज्याच्या नेत्यांवरती असतील वारंवार टीका करताना पाहायला मिळतात। या माध्यमातून एकंदरीत तुम्ही रत्नागिरीतून कोणता इशारा जो आहे तो रामदास कदम यांना देणार? नाही, मला असं वाटतं रामदास कदम महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करतायत। पूर्वीसुद्धा भाजपा शिवसेना युती असताना उद्धवजी असताना या ठिकाणी असंच त्यांनी काम केलेलं आहे। मला असं वाटतं त्यांचं वय 75 वर्ष झालं आहे, त्यांना हाय डायबिटिक आहे, इन्सुलिन ते घेतात आणि त्यामुळे कधी कधी शुगर वाढली की आपण काय बोलतो हे त्यांना कळत नाही असं मला वाटते। त्या योगेश दादाच्या भवितव्यासाठी त्यांनी वृद्धाश्रमात जावं। योगेश दादा भाजपा शिवसेनेचे तिथले उमेदवार आहेत, त्यांना आम्ही सगळे सहकार्य करू। परंतु मला असं वाटतं आपल्या मुलाचं नुकसान होण्याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे। नक्कीच रामदास कदम वारंवार भाजपवर टीका करताना पाहायला मिळतात, नेत्यांवर टीका करताना पाहायला मिळतात। युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम जे आहे ते रामदास कदम करतात आणि वृद्ध असल्यामुळे वृद्धाश्रमात जाण्याची वेळ त्यांच्यावरती आल्याचं बाळ माने यांनी म्हटलेलं आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।